हॅलो फ्रेंड्स, आपण आज जातोय मावळ प्रांतातील खांडी या गावात. आपण येथे बघणार आहोत बेंडेवाडी वॉटरफॉल. पावसाळ्यात हिरवळाईने नटलेला हा परिसर म्हणजे निसर्गप्रेमींसाठीच स्वर्गच. चला तर मग या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. रस्त्याच्या कडेला आपल्याला दिसतो तो एक सुंदर तलाव, पाण्याने काठोकाठ भरलेला. तळ्यातील पाण्यात एका दगडावर निसर्गाच्या सानिध्यात ध्यानस्थ बसलेला एक पक्षी आम्हाला दिसला. पुण्याहून खांडी गावाकडे निघाल्यानंतर संपूर्ण रस्ताभर डोळ्यांना सुखावणारी हिरवळ दिसते. दोन्ही बाजूंना धुक्याने वेढलेले डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि प्रत्येक डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबे मनाला भुरळ घालतात. रस्त्यात खळखळणारा एक ओढा दिसला. मग आम्ही इथे थोडा ब्रेक घेतला. खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज अशा शांततेत सुमधुर वाटत होता. आणि आता आपण पोहोचलो आहोत बेंडेवाडी वॉटरफॉल येथे. खांडी गावात हा वॉटरफॉल आहे. येथे स्थानिक लोक कार पार्किंगचे 50 रुपये घेतात, तर वॉटरफॉल एंट्री 20 रुपये आहे. उंच डोंगरावरून कोसळणारा शुभ्र धबधबा आणि सभोवताली पर्यटकांमुळे निर्माण झालेला उल्हासित वातावरण, हा अनुभव शब्दात सांगणे खूप कठीण आहे. पावसाळ्यात हा परिसर आणखी सुंदर दिसतो. येथे डोंगरात नैसर्गिक गुहा तयार झाली आहे. गुहेपर्यंत आपण पायवाटेने पोहोचू शकतो. डोंगरावरून खाली पडणाऱ्या पाण्याचे तुषार हवेमुळे गुहेत येतात आणि काय तो आनंद, अवर्णनीय, शब्दात मांडता येणार नाही. स्वतः अनुभवावा असाच. काश्मीरकडे बघून तुम्हाला कळलेच असेल ना. गुहेतूनच बाजूने पायवाट आहे वॉटरफॉलकडे खाली उतरण्यासाठी. मात्र पावसाळ्यात दगड निसरडे असतात. काळजी घ्या. सोबत लहान मुले असतील तर त्यांचा हात सोडू नका. आमच्यासोबत इतर पर्यटकही धम्माल करत होते. जर तुम्ही गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवू इच्छित असाल तर बेंडेवाडी वॉटरफॉल हा नक्कीच उत्तम पर्याय आहे. निसर्ग सुंदर आहे आणि तो सुंदर ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे, नाही का? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.